There are 8 सेंट्रल आर्म पोलीस. जिल्हा प्रशासन आणि निवडणूक प्रशासनाची कशा प्रकारे तयारी झाली काय सांगाल? महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत आहेत. त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील निवडणुकीची पूर्ण तयारी झालेली आहे. पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 22,92,000 मतदार आहेत. 2278 मतदान केंद्र आहेत आणि 6 विधानसभा मतदारसंघामध्ये 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन पूर्ण तयारीनिशी सामोरं जात आहे. सर, किती कर्मचारी आहेत आणि कशा प्रकारे तयारी आहे? जवळपास मतदान केंद्रावर नेमलेले कर्मचारी 12,500 आहेत. त्यात प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत, पोलिंग ऑफिसर आहेत, सिपाई आहेत. याशिवाय जवळपास 4,000 पोलीस कर्मचारी, 2,000 होमगार्ड्स आणि 8 सेंट्रल आर्म पोलीस फोर्सच्या कंपन्या आलेल्या आहेत. सर, आतापर्यंत किती कारवाई करण्यात आलेली आहे? 15 ऑक्टोबर 2024 रोजी या विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून कालपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या टीमच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 22 कोटीच्या वर सीजर जप्ती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 16.5 कोटी कॅश आहे. त्यात जवळपास 2.5 लाख लिटर लिकर आहे, ती साधारणतः 2.5 कोटीची. वेगवेगळ्या आयटम्स आहेत, त्यामध्ये काही प्रचाराचे साहित्य आहेत, गाड्या आहेत आणि कुकर्स आहेत. अशा वेगवेगळ्या काही गांजा किंवा अंमली पदार्थ पण आहेत. या सगळ्याची किंमत जवळपास 22 कोटीच्या वर ही जप्त करण्यात आलेली आहे. सर, हिंदीमध्ये